चला नेरूल टीम आपला राखीव खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये द्या। तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं मी तुमचा समालोचक मित्र उमेश म्हात्रे सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या या स्पर्धेतल्या फायनल डे मध्ये, म्हणजे शेवटचा दिवस सुपर संडे। आणि सुपर संडे म्हटलं की आपल्या आगरी लोकांना माहितीच आहे की खाण्यापिण्याचा दिवस म्हणजे सुपर संडे। आणि आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आम्ही तुमच्या भेटीला आणतोय। 4 षटकांची मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन ह्या सूचनेकडे लक्ष द्या। 4 ओव्हरचा सामना आहे। टॉस इथे जिंकलाय सानपाडा आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे नेरूल टीमला आमंत्रण दिलं बॅटिंग करण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये। सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये। नेरूल टीम कडून ठाकूर मडवी आणि त्याच्या जोडीला चंद्रकांत। यशवंत बॉलिंग साठी ओव्हर नंबर 1 मध्ये 4 षटकांची मॅच। पॉइंट त्यानंतर कबर 30 सर्कलच्या आतमध्ये। पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा अपीश केलाय, खूप चांगला फटका। एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला गेलाय। 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण केली जाते। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला फटका ठाकूर मडवीच्या बॅट मधून। सिंगल तर 3 आपलं खातं उघडलेलं आहे। संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 3। भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ होता बॉल यशवंतचा। बॅकफुटला जाऊन रूम बनवला, रूम दिला मी म्हणेन यशवंत। आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज चंद्रकांत। ओहो, स्लॉग स्वीप, फटका चांगला आहे, फुलटोस। आणि फुलटोस म्हणजे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। चंद्रकांतच्या बॅट मधून येतोय बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार। अशी गोलंदाजी चालणार नाहीये। पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमण, जर धावा जास्त झाल्या तर सेकंड इनिंग मध्ये कठीण जाईल सानपाडा टीम साठी। विकेट्स फॅक्टर महत्वाचे असतील, विकेट्स घ्याव्या लागतील, सुरुवात चांगली करावी लागेल। परंतु सध्या तरी मी म्हणेन सुरुवात सानपाडा टीमची खराब झालेली आहे। पहिल्या बॉल मध्ये 3 धावा, त्यानंतर फुलटोस आणि तिथे काय फटका सजवलाय, स्लॉग स्वीप। असे फटके मारणं क्रिकेटमध्ये सोपं नाहीये। चंद्रकांतनं षटकारानं आपलं खातं उघडलंय। टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती 9। फक्त 2च बॉलचा खेळ संपलाय पहिल्या षटकातला। ओहो, हा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये। गती काढली होती या बॉल वरती यशवंत। पडल्यानंतर पहा, हा बॉल सुद्धा जर स्लॉट मध्ये होता तर कदाचित गेला असता, परंतु पडल्यानंतर चंद्रकांतसाठी हा खाली राहून गेला। डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आता होते, कमबॅक होतोय। यावेळेस पहा, शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय, ताकद बेमिसाल आहे चंद्रकांतच्या बॅट मधून। आणखीन एक षटकार, वावरात फेकला बॉल। काय फटकेबाजी आहे। बॉटम एंडचा चांगला वापर, बॅकलिपला लवकर खाली आणतो, पोझिशन चांगली आहे, रिॲक्शन चांगली आहे आणि बॉलच्या मेरिटवर रिॲक्ट चांगला होतो। 4 बॉलचा खेळ संपला। टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 15 धावा झालेत। काउंटर अटॅक, यावेळेस पहा ओव्हर पिच, हा बॉल सुद्धा ड्राईव्ह चांगला झालाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली होते आणि फेकी सुद्धा चांगले आहे। तोपर्यंत 2च धावा इथे मिळताना दिसतात, 2 धावा मिळताना दिसतात चंद्रकांतला। आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 17। 4 बॉल मध्ये 14 या धावसंख्येवरती खेळतोय चंद्रकांत। 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत। हा बॉल फुलटोस
परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राकडे. 2 धावा ते कंप्लीट झाल्यात आणि 2 रन आता ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 19 धावा. 19 विदाउट लॉस. झकास सुरुवात, अगदी थाटामाटामध्ये सुरुवात केलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नेरूळ टीमनं खास करून चंद्रकांतचं मी कौतुक करेन. काय बॅटिंग केली 2 षटकारांच्या साह्यानं. तो खेळतो वैयक्तिक 16 या आकड्यावरती आणि संघाची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 19. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19ला एकही विकेट प्राप्त झाला नाही या सानपाडा टीमला. म्हणजे पुढे येणारे जे संकट आहेत ते संकटच राहतील की काय, कारण विकेट त्यांचं प्राप्त नाही आहेत. विकेट गमावली नाही आहे नेरूळ टीमनं. आता बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये एक चांगला फिरकीपट्टू धर्मेश धमा या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. यावेळेस पहा फिंगर्स रोज केले होते. टर्न अँड बाउन्स झाला बॉल आतमध्ये, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यावेळेस पहा ऑन ड्राईव्हचा फटका येते. रनआउटची संधी आहे परंतु थोडासा फंबल होतोय राजेश ठाकूर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे 1 रन आली ठाकूरच्या बॅटमधून आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्ड 21. आता स्ट्राईकला आहे चंद्रकांत. ही विकेट महत्वाची आहे. ही विकेट जर मिळाली तर थोडंसं कमबॅक होईल सानपाडा टीमचं. यावेळेस पहा फटका चांगला आहे. बघूया इलिव्हेशन सुद्धा चांगला आहे की काय. हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑर्थोडॉक्स लॉंगनच्या वरून प्रमोद पाटील होता तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक. तो सध्या बनलाय तिथे प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होत असताना टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने आता स्कोअर बोर्ड होती 27 धावा. चंद्रकांतच्या बॅटमधून तिसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. अफलातून फटकेबाजी. ताकद आहे. खांद्याचा चांगला वापर करतोय. बॅटचा स्विंग त्याचा पहा किती वेगाने बॅट फिरली जाते. खूप चांगली बॅटिंग. हा बॉल चांगला आहे. स्टेप आउट करत असताना थोडासा फलंदाजाच्या मुवमेंटची हालचाल पाहिल्यानंतर हा बॉल डिलिव्हर झालाय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. इथे धाव येणार नाहीये म्हणजे डॉट बॉल आलाय धर्मेश कडून. टीमची धावसंख्या 27. हा बॉल सुद्धा जाईल बांधाच्या पल्ल्याड, वावराच्याच बाहेर. बॉल सीमारेषा पलीकडे. आज चंद्रकांत काहीतरी खाऊन आलाय घरातूनच. सुकट भाकर खाले आणि ही आगरी कुल्यांची ताकद आहे. काय फटकेबाजी. फटाकडे फोडतोय मैदानामध्ये. 4था षटकार चंद्रकांतच्या बॅटमधून आलाय. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने स्कोअर बोर्डवरती 33 धावा 33. यावेळेस पास स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सुद्धा सिंगल मिळताना दिसते चंद्रकांतला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 34. दुसऱ्या षटकाखेरीज 34 धावा. याचा अंदाज लावा की चंद्रकांत शेवटच्या बॉल पर्यंत राहिला तर किती धावा होतील. यावेळेस बॅटची कडा. इथे महेशनं प्रयत्न करायला पाहिजे होता अजून, कारण चंद्रकांतची विकेट होती. ही विकेट जर मिळालीच ती तर मात्र धावांना लगाम लावता आला असता, परंतु नाही आहे. कॅच घेता आली नाही आहे. 1 रन कंप्लीट झाली. पुन्हा एकदा स्ट्राईकवर जाईल चंद्रकांत. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 19. या ओव्हरमध्ये सुद्धा धर्माच्या 16 रन आल्या. म्हणजे दोन्ही बॉलरला अजूनही विकेट प्राप्त करता आली नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 35. 17.5च्या सरासरीने धावा उभारलेल्या आहेत. आता बॉलिंगसाठी सानपाडा एक्सप्रेस एक वेगवान गोलंदाज. या खेळाडूकडे अपेक्षा आहे ब्रेक थ्रू साठी. ब्रेक थ्रू मिळवून देईल का आपल्या टीमसाठी हे बघायचं आहे. प्रमोद पाटील ऑन मार्क. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळताना दिसते चंद्रकांतला.
आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 36. अपेक्षा आहेत सानपाड्या टीमच्या प्रमोद या खेळाडूवरती. इथे खराब लाईन, खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर, वाईट +1. 2 धावा इथे मिळत आहेत. अशी गोलंदाजी करून चालणार नाहीये प्रमोद पाटील. धावा भरपूर आल्यात म्हणजे तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील या मॅच मध्ये. एखादा ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. यावेळेस पहा चांगला फ्लिक ऑफ द रिस्ट, चांगला फटका, लेफ्ट ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. फेकी खराब होते. 2 धावा मिळताना दिसत आहेत पुन्हा एकदा चंद्रकांतला. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 40 धावा. 40. 4 षटकांचा हा सामना आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2च चेंडूंचा बॉल संपलाय. म्हणजे या षटकातले अजूनही 4 बॉल बाकी आहेत. टीमची धावसंख्या 40. 40. काय बॅटिंग करतोय. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी. यावेळेस 5 चांगला बॉल, खोलवट टप्प्याचा कव्हर ड्राईव्ह ते केला. डीप मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने गेलेत. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करत असताना 3ऱ्या धाब्याचा सुद्धा प्रयत्न होतोय की काय. आणि ते 3री धाव घेताना विकेट सॅक्रिफाईस केलेले आहे ठाकूर मडवीनं. फलंदाज बाद ठाकूर मडवी रनआउटच्या रूपानं हे बलिदान दिला मी म्हणेन ठाकूर मडवीनं. कारण त्यांचा अजूनही मातब्बर एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या बाहेर होता. त्याला मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली असावी. नवीन फलंदाज सुशील पाटील. पहिल्या विकेटचं पतन. टीमची धावसंख्या आपण जाऊया स्कोरबोर्डवरती 43. 43. सुशील पाटील टीमचा नेता, कॅप्टन, तारणहार. बॉल किती झाले? 3 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत. सुशील पाटील लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक वाईट. दुसरा बॉल वाईट होता. 3ऱ्या बॉलवरती 2 रन आणि या 4थ्या बॉलवरती रनआउट. बरोबर, म्हणजे एक वाईट. 3च बॉल संपलेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुशील पाटील कॅप्टन स्वतः इनट नंबर 3 मध्ये. एक मातब्बर खेळाडू नेरूळ टीमचा. प्रमोद पाटील पहिला बॉल तुम्ही डिक्लेअर झोन मध्ये होता. दुसरा बॉल टाकायचा असताना वाईट टाकला होता. तो वाईट +1. त्यानंतर 2 धावा त्या कव्हर क्षेत्रामध्ये मारला. त्यानंतर या 3 धावा काढताना रनआउट झाला फलंदाज. 4थीला रनआउट झाला. यावेळेस फटका चांगला आहे. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला गॅप भरपूर आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सुशील पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. काय फटकेबाजी आहे. खराब लाईन प्रमोद पाटीलची. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या भरून हा ठोकलाय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 47 धावा. यावेळेस आणखीन एक चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यशवंत पायाने अडवतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. सुशील पाटीलला 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का. नाहीये. 2 धावा इथे सुशील पाटीलच्या बॅट मधून कंप्लीट झाल्यात. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड 49. शेवटचा 1 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 3 मधला. ओहो इथे स्विंग इन मिस. हा बॉल चांगला. ही लाईन चांगली आहे. बीट करून चालला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 49 धावा स्कोर कार्ड वरती नेरूळ 40+ या टीमच्या. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं तर यशवंतनं 19 धावा खर्च केल्या. विकेट प्राप्त झाली नाहीये. धर्मेशला 16 धावा खर्च केल्या. आणि प्रमोदच्या या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च झाल्यात. प्रत्येक बॉलरचं जे योगदान होतं ते दुहेरी अंकामध्येच होतं. कुठल्याही गोलंदाजाने एकेरी अंकामध्ये धाव दिली नाहीये.
19, 16, 14 आणि चंद्रकांत पहा का बॅटिंग करतोय. आतापर्यंत 36 धावा त्याने ठोकलेत. एक विस्फोटक इनिंग तो खेळलाय आणि त्याच्यापैकी 4 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आले. 13 बॉल 36 धावा त्याने ठोकलेले आहेत आणि तोच आता स्ट्रायकिंग इनला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 4 म्हणजे शेवटचं टाकण्यासाठी महेश बॉलिंग ट्रॅक वरती. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती महेशनं. ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यासाठी तयार. स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा चंद्रकांत. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉल मिड ऑफ नाहीये तो म्हणजे लॉंग ऑफला फील्ड होतो. क्षेत्ररक्षक आहेत धमा. एकच धाव मिळते चंद्रकांतला आणि या सिंगलनं टीमची धावसंख्या आता 50 या आकड्यावरती. अर्धशतक धावपलकावरती लागलेलं आहे नेरूळ टीमचं. अजूनही 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये धावा किती येतील हेही पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला स्विंग केला बॉलला. स्क्वेअर लेगला उडवलाय. सुशीलच्या बॅट मधून येतोय हा बॉल सीमा पार षटकार. छप्पन्न धावा झालेल्या आहेत. आडव्या बॅटनं हा फलंदाज खेळतो त्यामुळे अशी गोलंदाजी तुम्ही करून चालणार नाहीये. ऑब्रेक तुमचा कुठल्या टप्प्यावरती असायला पाहिजे ही जाणीव प्रत्येक गोलंदाजाला असावी लागते. हा बॉल चांगला. हा टप्पा चांगला आहे. चॉप केला बॉलला. स्वीपर कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आखे फेकी केली जाईल. खूप चांगली फेक. एकच धाव मिळते सुशीलला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आखे स्कोर पडते 57. एक अंबर उभा केला या मॅच मध्ये. नेरूळ टीमनं फक्त 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. ओहो इथे बॅटची कडा. तिथेही झेल सोडला विकेट किपर निलेश ठाकूरनं. तिथे सिंगल प्राप्त झाले चंद्रकांतच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 58 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटकाला तर 65 64 होतील. हा बॉल चांगला. हा बॉल चांगला. टर्न अँड बाउन्स पडल्यानंतर थोडासा आतमध्ये ना इनकट केला बॉल आणि बीट करून गेला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. बऱ्याच चेंडू नंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 58 58. लॉस ऑफ बोथ विकेट्स. पहिल्या गड्यासाठी काय भागीदारी होती ठाकूर मडवी आणि चंद्रकांतची आणि त्याच्यामध्ये भरीव योगदान चंद्रकांतचं होतं. पहिल्याच ओव्हर पासून फटाकडे फोडलेत या मॅच मध्ये चंद्रकांतनं. आणखीन एक चांगला फटका लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑफला धर्मेश आखे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद सुशील पाटील. दोन्ही फलंदाज रनआउट झालेले आहेत. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये नेरूळ टीमनं धावा बनवल्या 2 गडी बाद 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सानपाडा टीमच्या समोर 62 विन म्हणजे 15च्या सरासरीनं धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. 15 चौक 60 लक्ष्य मोठं आहे परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. जर सेकंड इनिंग मध्ये सुद्धा तुमची सुरुवात अशी झाली नेरूळ टीम सारखी तरी लक्ष्य तुमच्या दृष्टीक्षेपात येणार यातील मात्र शंका नाहीये. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत आणि नेक्स्ट मॅच साठी कलबा 40+ टीमचा कॅप्टन आणि झुगाव 40+ टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. कलबा वर्सेस झुगाव असा पुढचा सामना होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पहा आपली मॅच समरी. चंद्रकांत आणि ठाकूर मडवी आला. ठाकूर मडवीनं 4 धावा बनवल्या. चंद्रकांतनं नॉट आउट 34 धावा ठोकल्या.
माफ कर 39 धावा ठोकल्या, एक विस्फोटक इनिंग, त्याच्या बॅटमधून 4 उत्तुंग षटकार त्याने ठोकले या मॅच मध्ये. आणि त्यानंतर मात्र सुशील पाटील जो कॅप्टन, त्यानं शेवटच्या बॉलवरती तो रनआउट झाला, परंतु 13 धावांचं एक भरीव योगदान त्यानं सुद्धा दिलं. एक षटकार, एक चौकार त्यानं ठोकला. आणि एकंदरीत पहिला डाव संपत असताना नेरूळ टीमनं धाबा बनवल्या 2 गडी बाद, 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. लक्ष मोठं आहे, परंतु सुरुवात जर चांगली झाली, एखादी पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली तर हे लक्ष सोपं होऊ शकतं. चला पुढचा सामना आहे झुगाव आणि कलवा या दोन्ही टीमच्या दरम्यान. टॉस करण्यासाठी मी कलवा टीम, खास करून कलवा टीमचा कॅप्टन याला विनंती करतोय, कारण झुगाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. त्यामुळे कलवा टीम, कलवा 40+ संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचा आहे. झुगाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे, त्यांचा संघ इथे उपस्थित झालाय. त्यामुळे कलवा टीम, आपल्याला खास ही विनंती आहे, आपण टॉस साठी यायचं आहे. 60 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये, 62 विन, लक्ष मोठं आहे. 15 चौक 60, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 15च्या धावगतीने धावा काढायच्या आहेत या मॅच मध्ये. प्रत्येक बॉलरचं योगदान जर पाहिलं तर प्रत्येक बॉलरने धावा भरपूर खर्च केल्या होत्या. यशवंत यानं 19 धावा खर्च केल्या, महेशनं 16 धावा खर्च केल्या, एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये. प्रमोदनं 14 धावा खर्च केल्या, त्या ओव्हरमध्ये रनआउट झाला, परंतु प्रमोदच्या खात्यामध्ये विकेट आली नाही. त्यानंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये महेशनं गोलंदाजी केली, तिथेही रनआउट आला आणि महेशनं फक्त 10 धावा खर्च केल्या. म्हणजे 3 ओव्हरच्या तुलनेनं, या 3 बॉलरच्या तुलनेनं महेशनं चांगली गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल. महेशचं इकॉनॉमिकल चांगलं होतं आणि या 60 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. आणि तो पाठलाग करण्यासाठी सालपाडा 40+ या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहता, मिलिंद आणि त्याच्या जोडीला महेश. स्ट्राईकला आहे महेश, नॉन स्ट्राईकला मिलिंद. मागच्या मॅच मध्ये महेश चांगला खेळला, सुरुवातीहून येत असताना त्याने सुद्धा एक चांगली बॅटिंग केली महेशनं, 20 धावांचं योगदान दिलं होतं. आणि तसंच करावं लागेल या मॅच मध्ये, कारण लक्ष मोठं आहे, संकट आहेत, प्रसंग आहे या मॅच मध्ये. आणि या संकटातून, या प्रसंगातून तुम्हाला मोकळं करायचं असेल, मोकळं व्हायचं असेल तर मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. बॉलिंगसाठी पहिल्या ओव्हरमध्ये महादेव, नामात सर्व काय आहे. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी महादेव बॉलिंग ट्रॅक वरती. साठ धाबांचं लक्ष आहे, पॉइंट कव्हर आणि शॉर्ट कव्हर. मिड ऑफ नाहीये, 30 सर्कलच्या आतमध्ये ऑन साइडला मिड ऑन, मिड विकेट नाहीये. महादेवचा पहिला बॉल लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मध्ये आहे, एक काऊ कॉर्नर आणि एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्यांना डीप मध्ये. तुम्ही पाहता स्वीपर कव्हरला सुद्धा एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. स्ट्राईकला खेळण्यासाठी महेश, पहिला बॉल महादेवचा. पहिलाच बॉल स्टेप आउट करताना मारण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर थोडासा बॉल कट होऊन आतमध्ये गेला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसवला. इथे डॉट बॉल. डॉट बॉल जर जास्त झाले तर लक्ष कठीण होईल, कारण लक्ष आहे या मॅच मध्ये 60 रनचं, 62 विन 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या बाजूने घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे. चला कलबा टीम, आपण टॉस साठी या, कारण झुगाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे.
तर कलबा टीम आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहे, आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे, लक्षात घ्या. सिंगल न संघाचा श्री गणेश झालाय, 2 बॉल नंतर 1 धाव आले, 60 धावांचं लक्ष्य आहे. सिंगल डबल न काम चालणार नाहीये, पहिल्याच ओव्हर पासून अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल या मॅच मध्ये. हा बॉल सुद्धा स्टेप आउट करत असताना बीट होऊन चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी महादेव यांची ओव्हर नंबर 1 मध्ये. 60 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. आणि आतापर्यंत पहिलं षटक सुरू असताना 3 बॉलचा खेळ संपलाय, धावा आल्या स्कोर बोर्डवरती फक्त 1. म्हणजे अगदी डळमळीत सुरुवात सानपाडा टीमची झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न, थोडासा हवेत केला बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक दूरवरून येणार, तोपर्यंत 2 धावा इथे महेशला मिळताना दिसत आहेत. 2 धावा मिळतील महेशला आणि 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 3. 4 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 3. चांगली गोलंदाजी महादेव यांची. 60 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय. एक अंबर उभा केलाय या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पूल केलाय, डीप मध्ये हापाम पूल करत असताना मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दुरून पोहोचलाय, ते रनआउटची संधी आणि फलंदाज आउट. महेश बाद, ही विकेट सॅक्रिफाईस आहे, कारण तगडे फलंदाज प्रमोद पाटील स्वतः चाललाय. ही कंडिशन तशी आहे. प्रमोद पाटील एवढ्या लवकर का आला अशी प्रेक्षकांना बरीच प्रश्न पडले असतील, परंतु कंडिशन, मॅचची कंडिशन त्यानुसार मात्र त्याला प्रमोट केलेला आहे मैदानामध्ये इनॅट नंबर 3 मध्ये. आणि त्याच्याकडून अपेक्षा आहे मोठ्या हिटसाठी जाणला जातो प्रमोद पाटील. एक चांगला टेनिस बॉल क्रिकेटचा एक अष्टपैलू असा खेळाडू, मातब्बर खेळाडू, एक महत्त्वाचा खेळाडू सानपाडा टीमसाठी प्रमोद पाटील दाखल झाला मैदानामध्ये. शेवटचा बॉल महादेव यांचा बॉलिंगसाठी तयार. स्ट्रायकिंग इनला आता मिलिंद, त्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला मिलिंदचा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय मिलिंदच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहे स्कोर बोर्डवरती 10. म्हणजे आता 18 बॉल, अजूनही 50 धावांची आवश्यकता. 18 बॉल 50 धावा हे समीकरण, आकडे बदलतायत, समीकरण बदलतायत, परंतु हा संघ हार मानणारा नाहीये. सानपाडा टीम अशा कंडिशन मध्ये लढण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. अशा प्रसंगामध्ये सुद्धा बॅटिंग साठी जाणला जातो हा खेळाडू संघ. त्यामुळे हे लक्ष जरी 50 धावा असल्या तरी मात्र या जोडीनं एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली तर हे लक्ष सानपाडा टीमच्या दृष्टीक्षेपात येईल, यातील मात्र शंका नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 10, गडी बाद झाला 1. 60 रनचं लक्ष्य आहे. बघूया कुठल्या गोलंदाजावरती आता जबाबदारी दिली जाते. अनंता मडवी आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी. स्ट्रायकिंग इनला प्रमोद पाटील. 3 षटक बाकी आहेत, 18 बॉल तुमच्याकडे बाकी आहेत, अजूनही 50 धावाची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मजा येईल या मॅच मध्ये. बिग फाईट, एक कडा संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सानपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना नेरूळ टीम. स्ट्राइक लागे प्रमोद. पहिलाच बॉल अनंताचा, राऊंड विकेटनी गोलंदाजी करतोय प्रमोद साठी.
ओघो इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळताना दिसते. गती कमी आहे आणि त्यामुळे थोडासा थांबवून खेळणं गरजेचं आहे प्रमोदसाठी. बॅटचा स्विंग जर पाहिला प्रमोदचा तर अगोदरच झाला होता आणि बॉल त्याच्या तुलनेने उशीर आला, त्यामुळे बॅटची कडा गेली. मिस टायमिंग स्ट्रोक, परफेक्शन झालं नाहीये बॅट अँड बॉलचं. थोडासा धीम्या गतीचा बॉलर आहे, कमी गतीने टाकतो परंतु फिंगर्स रोल करतोय. थोडासा कटरचा सुद्धा वापर केला जातो या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला, मिड विकेटला ठोकलाय प्रमोद पाटील, बॉल सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क, षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, काय बॅटिंग. प्रमोदच्या बॅट मधून हा षटकार येतोय. जरी पायाने दुखापत आहे तरी मी थांबणार नाहीये, हा सांगणारा फटका प्रमोदच्या बॅट मधून आलाय. सहारन, आणि या सहारनच्या मदतीने आता 17 धावा स्कोर कार्ड वरती. अनंता मडवी पहिला बॉल सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती हाफ वॉली घेत षटकार ठोकलाय. पहिला बॉल सुद्धा मारता आला असता प्रमोद पाटीलला, परंतु प्रमोदची जी बॅटची स्विंग होती ती वेगाने फिरली होती आणि हा अनंताचा जो बॉल होता तो कमी गतीने आला. बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं असतं, महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. काही काही फलंदाज असतात की ऑन साइडला खेळण्यासाठी पसंत करतायत. पहिल्या दिवशी तुम्ही पाहिला शत्रुघ्न दलबीला बोनकोडे टीम कडून खेळत असताना अगदी ऑफस्टंपचे बाहेरचे बॉल सुद्धा त्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि सातत्यानं हे बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेले. बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं. मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फटकेबाजी जो फलंदाज करतो त्या फलंदाजाला टॅलेंट फलंदाज म्हटलं जातं. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अनंता मडवी. यावेळेस पहा बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला बॉल लागला अलोंग द कार्पेट, मिड विकेटला डीप मध्ये, फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत सिंगल मिळते प्रमोदला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 18. आता येणारे 15 बॉल मध्ये अजूनही 42 धावांची गरज आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 18, 15 बॉल 42 धावा. लक्ष्य थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे या जोडीसाठी. हो, फटका चांगला आहे, स्विंग चांगला आहे आणि बॉलला पाठवलाय वावरात, बांधाच्या पल्ल्याड, बॉल सीमा पार, षटकार. मिलिंदच्या बॅट मधून आता दोन्ही बाजूने हल्ला सडवलाय आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 24. आता येणारे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी 36 धावा. व्हॉट अ बॅटिंग. चला कलवा टीम, आपण टॉस साठी यायचं. आणखीन एक लाफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये शतरक्षक आहे तिथे थोडीशी पंबलिंग करतोय परंतु एकच धावावरती या दोन्ही बॅटरनं समाधान मानलाय. रिक्स घेतली नाहीये, त्यांना माहिती आहे आपण जर दोघे खेळलो तर हे लक्ष आपल्या डोळ्यासमोर येईल, दृष्टी क्षेत्रात येईल, त्यामुळे रिक्स घेतली नाहीये प्रमोद नाने मिलिंदनं. शेवटचा बॉल अनंता मडवी यांचा. टीमची धावसंख्या पुढे जाते 25 या आकड्यावरती, 25 ऑन बोर्ड. आणखीन एक ऑनड्राईव्हचा फटका परंतु परफेक्शन नाहीये, फक्त सिंगलच मिळेल आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती सांडपाडा टीम 60 रनचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 26 धावा, म्हणजे येणारे 2 षटक बाकी आहेत, 12 बॉल बाकी आहेत आणि 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 12 बॉल 34 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 17चा आस्किंग रन रेट तुम्ही पाहताय. आता येऊन टिपलाय गोलंदाजी मार्क वरती नीलकंठ म्हात्रे, एक शार्प इनकटर टेनिस बॉल क्रिकेटचा. मगाशी सँडी सरांना या खेळाडूचा भरपूर परिचय दिला आपल्याला.
आणि मी सांगण्याची गरज नाही आहे. निलखंडच्या बॅटमच्या विरुद्ध मात्र या बॉल वरती प्रति हल्ला केलाय. बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा आडव्या बॅटने ते उडवलाय प्रमोदनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. एक मोठा उत्तुंग षटकार प्रमोदच्या बॅटमधून. मी मगाशीच या खेळाडूचा उल्लेख केला. हा मातब्बर खेळाडू आहे, हा महत्वाचा खेळाडू आहे. जरी पायाने दुखापत असला तरी तो थांबणार नाहीये. मला बाबा आमटेची कविता एक आठवते. थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा, या धुंद वादलांना कोठला किनारा. हा वादल आहे प्रमोद पाटील. आणखीन एक चांगला फटका, गॅप शॉट आहे. हा सुद्धा बॉल जाईल 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकार येतो प्रमोदच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 36. मी मगाशीच उल्लेख केला या मॅच मध्ये संघर्ष बघायला मिळेल. आता बॉल शिल्लक आहेत 10 आणि 24 धावांची गरज आहे. चला टॉस साठी कलवा टीम, सुगाव आणि कलवा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दहा बॉल 24 धावांची आवश्यकता. व्हॉट अ बॅटिंग प्रमोद पाटील. जे संघर्ष करतात ते थांबत नाहीयेत तर एक इतिहास घडवतात आणि तोच करतोय प्रमोद पाटील. यावेळेस पास लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, ते धाव घेतली नाहीये. प्रमोदने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. आता मात्र धाव घेतलेली आहे, डिरेक्ट हिट केलाय, ओव्हर थ्रो झालेली आहे. हा बॉल सुद्धा हलवार होता. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 37 म्हणजे आता 9 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. एक मोठा फटका पाहिजे या ओव्हर मध्ये. 9 बॉल 23 धावा. म्हणूनच मित्रांनो असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यात आजपर्यंत कोणालाच विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. तसाच खेळ सुरू आहे दोन्ही बॅटरचा. प्रमोद पाटील, मिलिंद. शॉर्ट पिच बॉल, हा फटका फसलाय. अगदी ज्युसी होता परंतु झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. धाव घेतली नाहीये. हा फटका षटकाराचाच होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक भरपूर हवेत केला हा फटका मिळेल. सिंगलनं आता पूर्ण होते धाव. सिंगलनं टीमची धावसंख्या 38 म्हणजे 8 बॉल मध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 38, 60 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल आहेत आता शिल्लक 8 बॉल मध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. ओ परफेक्टली बुंदा. चांगला यॉर्करचा वापर केला. या यॉर्कर वरती प्रमोद पाटीलकडे उत्तरच नाहीये. बॅकलिपला लवकर खाली आणलं परंतु बॉलचा स्पर्श झाला नाहीये बॅटचा. बॉल निघून गेला. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल म्हणजे आता 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. या बॉलवरती एक मोठा फटका आला तर थोडासा दिलासा होईल. थोडस जे लक्ष आहे, समीकरण आहे ते कठीण आहे ते सोपं होईल. परंतु या बॉलवरती फोटा फटका पाहिजे आणि या बॉलवरती डॉट आला तर मात्र आणखीन प्रसंग वाढतील, समस्या वाढतील. आणि ते आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. निलखंड मात्रेचं मी कौतुक करेन. चला झुगाव टीम, कलवा टीमचा कॅप्टन आता खरोखर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहे. त्यामुळे झुगाव टीम आपण या महेंद्र पाटील आपला कॅप्टन पाठवायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करतोय कारण भरपूर उशीर झालाय. कलवा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. झुगाव टीम आपला कॅप्टन महेंद्र पाटील आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला बॅक टू क्रिकेट मैदानाकडे जाऊया. तिथे संघर्ष पेटलाय, अगदी जलवा पेटलेला आहे, वनवा पेटलाय मैदानामध्ये. 60 धाबांचं लक्ष होतं. नेरुल आणि सानपाडा असा संघर्ष सुरू आहे.
या इर्तीच्या क्रीडांगणामध्ये 60 धाबांचं लक्ष होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 60 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सानपाडा टीमची धावसंख्या आतापर्यंत 39, म्हणजे आता 6 बॉल आणि 21 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. आता भरपूर प्रेडिक्शन लागतील की कुठला संघ जिंकेल. प्रेक्षकांचं प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 6 बॉल नंतर मिळेल. आणि अशा कंडिशन मध्ये लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय केटी कैलास, एक चांगला फिरकीपटू. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवलेला हा खेळाडू केटी कैलास बॉलिंग साठी. आणि स्ट्रायकिंग इनला मिलिंद. 6 बॉल 21 धाबांची गरज आहे. 3 मारावेच लागतील. मोठे फटके. पहिलाच बॉल अगदी हलवार होता. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर पहा बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल मिलिंदसाठी खाली राहून गेलाय. डॉट बॉल चालणार नाही. 5 बॉल 21 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. केटी चांगली गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हा बॉल परफेक्टली बुंदा. चांगला यॉर्कर. पंचांकडे लावली अपील, परंतु अपील फेटाळलेली आहे. अपील फेटाळली म्हणजे कुठेतरी बॅटला ब्रश झाला असावा असं आमचं तरी मत आहे. त्यामुळे नॉट आउटचं शर्यत आहे. बॅटनं रन आली मिलिंदच्या, म्हणजे सिंगल ना. तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 40, म्हणजे आता 4 बॉल आणि 20 धाबांची आवश्यकता. 4 बॉल 20. या बॉलवरती एक मोठा फटका पाहिजे तरच कमबॅक होईल, तरच आशा वाढतील सानपाडा टीमच्या. आणि ती आशा अपेक्षा आता प्रमोद पाटील वरती आहेत. कारण चांगला खेळत आलाय या मॅच मध्ये प्रमोद पाटील. यावेळेस पहा ओव्हरपिच बॉल चॉप केलाय. काय गोलंदाजी. कुठल्याही फलंदाजाला रूम दिला नाहीये केटीनं, कारण दांडगा अनुभव आहे त्याच्या खांद्यावरती. केटी कैलास चांगला फिरकीपटू. 3 बॉल करायचे आहेत. 20 धावा. आता हे लक्ष दृष्टिक्षेपातून बाहेर चाललाय सानपाडा टीमच्या. इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसलाय. तिथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. केटीचं मी कौतुक करेन. अशा अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करणं क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये सोपं नाही, आणि ते काम करून दाखवलं केटीनं. 2 बॉल 20. आता एक औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. फुलटोज मिस्टामिंग स्ट्रोक. बॉल हवेत केलाय. बॅक टू द बॉलर. चला इथे आता 1 बॉल आणि 19 रनची गरज आहे. एक चेंडू आणि 19 धावा. हातो खेळण्यासाठी मात्र मिलिंद. हा सुद्धा बॉल डॉट, म्हणजे 18 रन हा सामना जिंकलेला आहे नेरूळ टीमनं. 18 धावानं पराभूत केलं सानपाडा टीमला नेरूळ टीमनं. वेल प्लेड. अभिनंदन नेरूळ टीम आणि हार्ड लक. परंतु कौतुक करतो मी सानपाडा टीमचं, खास करून प्रमोद पाटील, मिलिंद. खूप चांगला संघर्ष केला. खूप चांगली ताकद तुम्ही वापरली, परंतु ती ताकद मी म्हणेन कमी पडली. आणि पुढच्या येणाऱ्या काही स्पर्धांसाठी तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून